नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वच भरतींकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, खालीलपैकी कोणती नदी जालना जिल्ह्यातून वाहत नाही? खालीलपैकी कोणती नदी जालना जिल्ह्यातून वाहत नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 भीमा नदी ही जालना जिल्ह्यातून वाहत नाही, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, पानिपतचे तिसरे युद्ध डॅशच्या वर्षी झाले? पानिपतचे तिसरे युद्ध डॅशच्या वर्षी झाले? तर ऑप्शन क्रमांक 1 1761 या वर्षी पानिपतचे तिसरे युद्ध झाले, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, तैनाती फौजीची पद्धत कोणी सुरू केली? तैनाती फौजीची पद्धत कोणी सुरू केली? तर ऑप्शन क्रमांक 3 लॉर्ड वेलेस्ली यांनी तैनाती फौजीची पद्धत सुरू केली, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, जालना जिल्ह्याला या जिल्ह्याची सीमा नाही? जालना जिल्ह्याला या जिल्ह्याची सीमा नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 उस्मानाबाद या जिल्ह्याची जालना जिल्ह्याला सीमा नाही, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पाचवा, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना डॅशच्या रोजी झाली आहे? महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना डॅशच्या रोजी झाली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 1 ऑगस्ट 1962 रोजी झाले आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे? छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 मुंबई या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्था कुठे आहे? राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्था कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पुणे या ठिकाणी राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्था आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, खालीलपैकी एक दीर्घत्व संधीचे उदाहरण सांगा. खालीलपैकी एक दीर्घत्व संधीचे उदाहरण आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 महेश, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, खालीलपैकी कोणता एक विभक्तीचा प्रकार नाही? खालीलपैकी कोणता एक विभक्तीचा प्रकार नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 सहबोधन, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, टोकियो ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्राने डॅश डॅश खेळ प्रकारात सुवर्णपदक जिंकले आहे? टोकियो ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्राने डॅशच्या खेळामध्ये सुवर्णपदक जिंकले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 भालाफेक या खेळामध्ये सुवर्णपदक जिंकले आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकणाऱ्या मीराबाई चानू कोणत्या राज्याच्या आहेत? टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकणाऱ्या मीराबाई चानू कोणत्या राज्याच्या आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 मणिपूर या राज्याच्या आहेत, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, डॅशचे भारतीय घटना समितीचे अध्यक्ष होते? डॅशचे भारतीय घटना समितीचे अध्यक्ष होते? तर ऑप्शन क्रमांक 1 डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारतीय घटना समितीचे अध्यक्ष होते, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, हैदराबाद स्टेट डॅशच्या वर्षी भारतात विलीन करण्यात आले? हैदराबाद स्टेट डॅशच्या वर्षी भारतात विलीन करण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 2 1948 या वर्षी भारतात विलीन करण्यात आले, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, मराठी राजभाषा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? मराठी राजभाषा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 27 फेब्रुवारी या दिवशी मराठी राजभाषा दिन साजरा केला जातो, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, सन 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राच्या लोकसंख्येची घनता किती आहे? सन 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राच्या लोकसंख्येची घनता किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 365 प्रति चौरस किलोमीटर, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, ऑलिम्पिक 2020 स्पर्धा कोणत्या शहरात आयोजित करण्यात आल्या होत्या? ऑलिम्पिक 2020 स्पर्धा कोणत्या शहरात आयोजित करण्यात आल्या होत्या? तर ऑप्शन क्रमांक 2 टोकियोमध्ये, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते? 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 1 NK सिंह, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, महाराष्ट्राचा
राज्य पशु कोणता? महाराष्ट्राचा राज्य पशु कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2 शेकरू हे महाराष्ट्राचा राज्य पशु आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 भरतनाट्यम नृत्य प्रकार राज्याशी संबंधित आहे. भरतनाट्यम नृत्य डॅशच्या राज्याशी संबंधित आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 तामिळनाडू या राज्याशी संबंधित आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 लवलीना बोरगोहेन नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे? लवलीना बोरगोहेन नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 बॉक्सिंगशी संबंधित आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 राधानगरी धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? राधानगरी धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 कोल्हापूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता आहे? भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 भारतरत्न हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 ययाती या कादंबरीचे लेखक कोण आहेत? ययाती या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 वि. स. खांडेकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 औदुंबर देवस्थान कोणत्या जिल्ह्यात आहे? औदुंबर देवस्थान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 सांगली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 शीख धर्माची स्थापना कोणी केली? शीख धर्माची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 2 गुरु नानक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्य कोणत्या परिषदेमध्ये विस्तृत आहे? भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्य कोणत्या परिषदामध्ये विस्तृत आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 51 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 खालीलपैकी कोणता दगड आग्नेय आहे? खालीलपैकी कोणता दगड आग्नेय आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ग्रॅनाइट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 हितवादा या वृत्तपत्राचे जनक कोण? हितवादा या वृत्तपत्राचे जनक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 गोपाळकृष्ण गोखले हे हितवादा या वृत्तपत्राचे जनक आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 लोकटक सरोवर कोणत्या राज्यात आहे? लोकटक सरोवर कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 मणिपूर या राज्यामध्ये लोकटक सरोवर आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 अमात्य सेन कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? अमात्य सेन कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 अर्थशास्त्राशी संबंधित आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 2020 ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने एकूण किती पदक जिंकले? 2020 ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने एकूण किती पदक जिंकले? तर ऑप्शन क्रमांक 3 7 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 चिपी विमानतळ कोणत्या जिल्ह्यात नियोजित आहे? चिपी विमानतळ कोणत्या जिल्ह्यात नियोजित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये चिपी विमानतळ नियोजित आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कोण आहेत? रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 श्री शरद पवार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 मराठीत किती वचन आहेत? मराठीत किती वचन आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 2 वचन आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 गुंचा समूह म्हणजे काय? गुंचा समूह म्हणजे काय? तर ऑप्शन क्रमांक 2 कळप हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 सिंहाच्या आवाजाला काय म्हणतात? सिंहाच्या आवाजाला काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 1 सिंहाच्या आवाजाला गर्जना म्हणतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 लोकमान्य टिळक राष्ट्रीय पत्रांकरिता पुरस्कार 2020 डॅशना प्रदान करण्यात आला. लोकमान्य टिळक राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्कार 2020 डॅशना प्रदान करण्यात आला. तर ऑप्शन क्रमांक 4 संजय गुप्ता यांना प्रदान करण्यात आला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 सर क्रीक खाडीचा प्रदेश कोणत्या 2 देशांच्या दरम्यान आहे? सर क्रीक खाडीचा प्रदेश कोणत्या 2 देशांच्या दरम्यान आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 भारत पाकिस्तान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 खालीलपैकी पोर्तुगीज भाषेतून मराठीत आलेला शब्द कोणता? खालीलपैकी पोर्तुगीज भाषेतून मराठीत आलेला शब्द कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 काडतूस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 अय्या हा शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेतून मराठी भाषेत आला आहे? अय्या हा शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेतून मराठी भाषेत आला आहे? तर ऑप्शन क्रमांक
3 तामिळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 भारतीय एकमेव जिवंत ज्वालामुखी कोठे आहे? भारतीय एकमेव जिवंत ज्वालामुखी कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 बॅरन बेट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 मराठी व्याकरणानुसार तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना डॅश असे म्हणतात. मराठी व्याकरणानुसार तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना डॅश असे म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 2 वर्ण असे म्हणतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 मराठी व्याकरणात साधित शब्दांचे डॅश डॅश प्रकार आहेत. मराठी व्याकरणात साधित शब्दांचे डॅश डॅश प्रकार आहेत. तर ऑप्शन क्रमांक 4 आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 सन 2020च्या 100व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष डॅश डॅश होते. सन 2020च्या 100व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष डॅश डॅश होते. तर ऑप्शन क्रमांक 2 महेश कुंचवार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 हडप्पा संस्कृतीतील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नांगरलेल्या शेतीचा पुरावा मिळाला आहे? हडप्पा संस्कृतीतील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नांगरलेल्या शेतीचा पुरावा मिळाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 कालीबंगन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके वकील पत्र कोणी घेतले होते? आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचे वकीलपत्र कोणी घेतले होते? तर ऑप्शन क्रमांक 3 सार्वजनिक काका हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 मुस्लिम लीग या संघटनेचे संस्थापक कोण होते? मुस्लिम लीग या संघटनेचे संस्थापक कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 1 नवाब सलीमुल्ला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 खालीलपैकी कोणी हंटर आयोगापुढे साक्ष दिली होती? खालीलपैकी कोणी हंटर आयोगापुढे साक्ष दिली होती? तर ऑप्शन क्रमांक 1 महात्मा फुले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 हरणे बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे? हरणे बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 रत्नागिरीमध्ये हरणे बंदर आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 पेशवा नानासाहेब यांचा सेनापती डॅजशाने 1857च्या उठावात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली आहे. पेशवा नानासाहेब यांनी सेनापती डॅजशाने 1857च्या उठावात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 तात्या टोपे यांनी 1857च्या उठावात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 स्त्री धर्मनीती हा ग्रंथ खालीलपैकी कोणाचा आहे? स्त्री धर्मनीती हा ग्रंथ खालीलपैकी कोणाचा आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पंडिता रमाबाई यांचा ग्रंथ आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 बावन्न कशी सुबोध रत्नाकर हा ग्रंथ खालीलपैकी कोणाचा आहे? बावन्न कशी सुबोध रत्नाकर हा ग्रंथ खालीलपैकी कोणाचा आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 सावित्रीबाई फुले यांचा ग्रंथ. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 कोणत्या देशाने फेसबुकवर पूर्णपणे बंदी घातली आहे? कोणत्या देशाने फेसबुकवर पूर्णपणे बंदी घातली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 रशिया हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 भारताची 23वी महिला ग्रँडमास्टर कोण बनली आहे? भारताची 23वी महिला ग्रँडमास्टर कोण बनली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 प्रियंका नुटक्की हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 महाराष्ट्र सरकारने 2022 हे वर्ष कोणते वर्ष म्हणून घोषित केले आहे? महाराष्ट्र सरकारने 2022 हे वर्ष कोणते वर्ष म्हणून घोषित केले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 महिला शेतकरी सन्मान वर्ष हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री कोण आहेत? महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 दादाजी भुसे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 भारताचे कृषी मंत्री खालीलपैकी कोण आहेत? भारताचे कृषी मंत्री खालीलपैकी कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 नरेंद्र सिंग तोमर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 100 कोटी कोरोना प्रतिबंधक लस देणारा भारत जगातील कितवा देश ठरला आहे? 100 कोटी कोरोना प्रतिबंधक लस देणारा भारत जगातील कितवा देश ठरला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 दुसरा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 100 कोटी कोरोना प्रतिबंधक लस देणारा जगातील पहिला देश कोणता आहे? 100 कोटी कोरोना प्रतिबंधक लस देणारा जगातील पहिला देश कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 चीन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार जिंकणारी पहिली
महिला क्रिकेटपटू कोण? ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार जिंकणारी पहिली महिला क्रिकेटपटू कोण? तर ऑप्शन क्रमांक 2 मिथाली राज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 2021 वर्षाचा महाराष्ट्रातील किती महिलांना नारी शक्ती पुरस्कार मिळाला आहे? 2021 वर्षाचा महाराष्ट्रातील किती महिलांना नारी शक्ती पुरस्कार मिळाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 महाराष्ट्र राज्याचे अधिकार आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? महाराष्ट्र राज्याचे मानव अधिकार आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 के तातेड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 चंद्रपूर जिल्ह्यातील कनाळगाव येथे महाराष्ट्रातील कितवे अभयारण्य घोषित केले आहे? चंद्रपूर जिल्ह्यातील कनाळगाव येथे महाराष्ट्रातील कितवे अभयारण्य घोषित केले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 50वे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 अंडर 19 वर्ल्ड कप आतापर्यंत भारताने किती वेळेस जिंकलेला आहे? अंडर 19 वर्ल्ड कप आतापर्यंत भारताने किती वेळेस जिंकलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 5 वेळेस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 भाषा या नामाचे अनेक वचन कोणते? भाषा या नामाचे अनेक वचन कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 भाषा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 तो सुंदर पक्षी आहे या वाक्यातील सुंदर हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे? तो सुंदर पक्षी आहे या वाक्यातील सुंदर हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 विशेषण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 राम आंबा खातो या वाक्यातील प्रयोग ओळखा. राम आंबा खातो या वाक्यातील प्रयोग ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 कर्तरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 आता पाऊस थांबवा या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. आता पाऊस थांबवा या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 विद्यार्थी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 दशभुजा हा कोणत्या प्रकारचा समास आहे? दशभुजा हा कोणत्या प्रकारचा समास आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 बहुव्रीही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 मराठी भाषेचे लेख कोणत्या लिपीत केले जाते? मराठी भाषेचे लेखन कोणत्या लिपीत केले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 देवनागरी लिपीमध्ये मराठी भाषेचे लेखन केले जाते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 केसाने गळा कापणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होईल? केसाने गळा कापणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होईल? तर ऑप्शन क्रमांक 4 विश्वासघात करणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 एकच आईच्या पोटी जन्म घेतलेल्या बंधूंना काय म्हणतात? एकाच आईच्या पोटी जन्म घेतलेल्या बंधूंना काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 3 सहोदर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 जो देशासाठी बलिदान करतो तो डॅश डॅश जो देशासाठी बलिदान करतो तो डॅश डॅश. तर ऑप्शन क्रमांक 4 हुतात्मा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 मराठीत एकूण किती विभक्ती मानल्या आहेत? मराठीत एकूण किती विभक्ती मानल्या आहेत? तर ऑप्शन क्रमांक 8 विभक्ती मानल्या आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 दादासाहेब फाळके पुरस्कार खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? दादासाहेब फाळके पुरस्कार खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 चित्रपटाशी संबंधित आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 वर्तमान काळाचे योग्य क्रियापद ओळखा. वर्तमान काळाचे योग्य क्रियापद ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 जिंकते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 क्षवज्ञ यांचा समावेश वर्णमालेत च्या तक्त्यांमध्ये काय म्हणून केला जातो? क्षवज्ञ यांचा समावेश वर्णमालेत च्या तक्त्यामध्ये काय म्हणून केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 संयुक्त व्यंजन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 कोणतेही विशेष नाम डॅश डॅश असते? कोणतेही विशेष नाम डॅश डॅश असते? तर ऑप्शन क्रमांक 3 एकवचनी असते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 काखेत कळसा डॅश डॅश वळसा ही म्हण पूर्ण करा. काखेत कळसा डॅश डॅश वळसा ही म्हण पूर्ण करा. तर ऑप्शन क्रमांक 2 काखेत कळसा गावाला वळसा ही म्हण आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 खालीलपैकी डॅश डॅश हा पृथ्वीच्या
समानार्थी शब्द नाही. खालीलपैकी डॅशच्या पृथ्वीचा समानार्थी शब्द नाही. तर ऑप्शन क्रमांक 3 सरिता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 मौलाना आझाद संशोधन केंद्र कोणत्या शहरात आहे? मौलाना आझाद संशोधन केंद्र कोणत्या शहरात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 औरंगाबाद या ठिकाणी मौलाना आझाद संशोधन केंद्र आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 नंदुरबार जिल्ह्यातील तोरणामाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या पर्वतावर वसलेले आहे? नंदुरबार जिल्ह्यातील तोरणामाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या पर्वतावर वसलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 सातपुडा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 भारतातील पहिले वैद्यकीय महाविद्यालय 1835 कोठे स्थापन झाले? भारतातील पहिले वैद्यकीय महाविद्यालय 1835 कोठे स्थापन झाले? तर ऑप्शन क्रमांक 2 कलकत्ता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 खालीलपैकी कोणता चित्रपट भारतातील पहिला देशी रंगीत चित्रपट होता? खालीलपैकी कोणता चित्रपट भारतातील पहिला देशी रंगीत चित्रपट होता? तर ऑप्शन क्रमांक 2 किसान का नाम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 खालीलपैकी कोणते राज्य भारताच्या पूर्व किनाऱ्यावर वसलेले नाही? खालीलपैकी कोणते राज्य भारताच्या पूर्व किनाऱ्यावर वसलेले नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 भारताने पहिले शासकीय दिव्यांगत्व क्रीडा केंद्र कोणत्या शहरात उभारले जाईल? भारताचे पहिले पहिले शासकीय दिव्यांगत्व क्रीडा केंद्र कोणत्या शहरात उभारले जाईल? तर ऑप्शन क्रमांक 1 ग्वालियर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 डॅशच्या भागातील पठार मेवाड पठार व मारवाड पठार म्हणून ओळखले जाते. डॅशच्या भागातील पठार मेवाड पठार व मारवाड पठार म्हणून ओळखले जाते. तर ऑप्शन क्रमांक 2 राजस्थान या भागातील पठार मेवाड पठार व मारवाड पठार म्हणून ओळखले जाते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 भारतातील पहिले बाल न्यायालय कोठे सुरू करण्यात आले? भारतातील पहिले बाल न्यायालय कोठे सुरू करण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 दिल्ली या ठिकाणी भारतातील पहिले बाल न्यायालय सुरू करण्यात आलेले आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 देशातील पहिले सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण देणारे राज्य कोणते? देशातील पहिले सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण देणारे राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 1 गुजरात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 मिशन इंद्रधनुष्य खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? मिशन इंद्रधनुष्य खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 लसीकरणाशी संबंधित आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 मेताग नावाने चक्रीवादळ ऑक्टोबर 2019 मध्ये कोणत्या देशात आले होते? मेताग नावाचे चक्रीवादळ ऑक्टोबर 2019 मध्ये कोणत्या देशात आले होते? तर ऑप्शन क्रमांक 1 तैवान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 शून्य भेदभाव दिन कधी साजरा केला जातो? शून्य भेदभाव दिन कधी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 मार्च दिवशी शून्य भेदभाव दिन साजरा केला जातो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 पाकिस्तान हा शब्द सर्वप्रथम कोणी वापरला? पाकिस्तान हा शब्द सर्वप्रथम कोणी वापरला? तर ऑप्शन क्रमांक 4 रहमत खान यांनी वापरला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 खालीलपैकी कोणता क्रांतिकारक विचाराने नास्तिक व समाजवादी होता? खालीलपैकी कोणता क्रांतिकारक विचाराने नास्तिक व समाजवादी होता? तर ऑप्शन क्रमांक 4 भगतसिंग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 कोंडा न काढलेल्या धान्यातून लोह व डॅश मिळते? कोंडा न काढलेल्या धान्यातून लोह व डॅश मिळते? तर ऑप्शन क्रमांक 2 कॅल्शियम मिळते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 वस्तूंमधील गुरुत्व बल हे त्यांच्या डॅश असते? वस्तूमधील गुरुत्व बल हे त्यांच्या डॅश असते? तर ऑप्शन क्रमांक 4 वस्तुमानाशी समानुपाती असते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 उकळत्या पाण्याला सतत उष्णता दिली असता डॅश डॅश होते? उकळत्या पाण्याला सतत उष्णता दिली असता डॅश डॅश होते? तर ऑप्शन क्रमांक 3 त्याच्या तापमानात बदल होत नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 मोजता येणार नाही असे त्यास काय म्हणतात? मोजता येणार नाही असे त्यास काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 1 अगणित म्हणतात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 पर्वत या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? पर्वत या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 अचल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 आपल्या स्वाभाविक बोलण्याला
काय म्हणतात? आपल्या स्वाभाविक बोलण्याला काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 3 गद्य. आपल्या स्वाभाविक बोलण्याला गद्य असे म्हणतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल.